तर आजचा निकाल, कुठली पावलं आहेत जी गेली आहेत अंतिम फेरीमध्ये? ती 3 पावलं पैकी पहिलं नाव नितेश भारती, मुंबई. दुसरं पाऊल ते आहे विठ्ठल जोशी चॅरिटेबल ट्रस्ट हायस्कूल, हेरवण, रत्नागिरी. तिसरं नाव सांगलीहून शाहीर देवानंद माळी. तर ही 3 पावलं जी गेली आहेत. हा निर्णय घेताना आम्हाला एक खूप रुखरुख लागली होती आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं, तरी आम्ही विचार करतच होतो, पण ते आता आम्ही ठरवलंच आहे. अजून एक नाव येणार आहे. आणि ते असणार आहे नंदिताचं. जी पावलं इथेच थांबलेली आहेत. अमृतनाथ स्वामी महाराज संस्था, आळंदी. आळंदी, तुम्ही का थांबलात तुम्हालाच माहिती आहे. त्या प्रयोगात तेवढा असा इम्पॅक्ट नव्हता म्हणू शकतो, पण खरं भक्ती रसात एकदम इम्पॅक्ट कसा आणणार हाही एक प्रश्न मुद्दा आहेच वेगळा. पण आम्ही त्याची दाद तुम्हाला देऊन झालेली आहे जे तुमच्याकडे आहे, नाही का. नंतर मर्दानी खेळ, तुम्हाला खूप वाईट वाटलं असणार, कारण का तुम्ही इतकी मेहनत करता. सर, अहो तुम्हीच रडायला लागला तर मग मुलं काय करणार बाहेर. तुमचा ग्रुप नक्कीच सरस होता. तुमच्या ग्रुपमध्ये एक डिसिप्लिन, सगळ्या मुली म्हणजे मर्दानी खेळातल्या या मुलीही काही कमी नव्हत्या. तुमच्याकडे शिकवायची जी तुमची पद्धत आहे ती अतिशय स्किलफुल आहे. त्यामुळे जर तुमचं पाऊल आज इथे थांबलं असेल तर त्याला कारण मला असं वाटतंय कधी कधी एखादी आपला जो त्याचा गाभा असतो तेच असू शकतं. आजचा दिवस तुमचा नव्हता, पण येणारी अनेक वर्ष तुमची आहेत, हे विसरू नकोस, हे विसरू नकोस. तर आजचा एपिसोड इथेच संपलेला आहे. भेटूया पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत एकमेकांची काळजी घ्या. पाहत राहा केसरी सोबत. मराठी पाऊल पडते.